आणि जर तुम्ही तुमच्या बारक्या मुलांना आणला असेल तर इथं किड्स झोन म्हणून पण आहे, तर आईस्क्रीम आवडलेलं दिसत नाहीये. नमस्कार मित्रांनो, माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. थंबनेलमध्ये बघितलंच असेल की आपण निघालो जलतारा वॉटर पार्कला, जे की हार्डली माझ्या गावापासून 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे जे सांगली कोल्हापूरचे त्यांनी तर ऐकलंच असेल जलतारा वॉटर पार्कबद्दल. तर तिथंच आपण निघालो आहे आणि तिथला मी माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे. मी पहिल्यांदाच निघालो आहे. मग तिथं खाणंपिणं काय आहे, जर तुम्ही लांबून येत असाल तर तिथं राहायची वगैरे सोय काय आहे, सगळं मी या व्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि आजचा हा व्लॉग थोडा वेगळा असणार आहे, कारण दरवी तुम्ही माझे व्लॉग्स फॅमिलीबरोबर बघता. हे फॅमिलीबरोबर ट्रिपला वगैरे गेले, पण मी माझ्या आजच्या व्लॉगमध्ये माझे मित्र आहेत, जे कॉलेजमधले माझे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर आजचं मी व्लॉग शूट करणार आहे आणि माझा सगळा एक्सपिरियन्स सांगणार आहे आणि तिकीट्स प्राईस वगैरे सगळं सांगणार आहे मी या व्लॉगमध्ये. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की राहा, कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असतो. पण आवरूया, म्हणजे बॅग वगैरे भरूया आणि डिरेक्ट आपण निघूया. चला, बॅग पॅकिंग करून झालेली आहे. आता आपण डिरेक्ट निघूया. मित्र पण आलेले आहेत पाठीमागं. डिरेक्ट आता निघूया आपण आणि तिथे गेल्यावर शूट करूया. तर चला आपण निघूया. बाय द वे आपण या गाडीने जाणार आहे, ज्युपिटर गाडी आहे त्यानं जाणार आहे. आणि ऊन बघू शकता, बाहेर भरपूर ऊन आहे, पण आता काय करायला लागणार, जायला तर लागणारच आहे. चला तर निघूया आपण. मी जलतारा वॉटर पार्क इथं आलेलो आहे आणि इथं बघू शकता पाठीमागं जलतारा वॉटर पार्क आहे. आता आम्ही आत निघालो आहे. ही पार्किंगची वगैरे तुम्ही सोय बघू शकताय, चांगली सोय आहे, पार्किंगची मोठी सोय आहे. आता इथून आपण डिरेक्ट आत जाऊया. गर्दी किती आहे, भरपूर प्रमाणात गर्दी आहे. आज रविवार असल्यामुळं थोडंसं आम्हाला तिकीट मिळून पण लाईनमध्येच थांबायला लागलं. गर्दी खूप आहे. मित्र थांबलेत तिकिटीसाठी, मी आज जायसाठी थोडक्यात. चला, आणि तिथं कॉस्ट्युमसाठी इथं तुम्हाला एंट्री करायला लागते. इथं जे आहे त्या दादांकडे एंट्री करायला लागते. तरच आपल्याला कॉस्ट्युम मिळेल आणि तरच आपण आज जाऊ शकेल. चला, आपली इथं नोंद करून झालेली आहे आणि आपण सर आता कपडे घ्यायला जाऊया. हे समोर दिसतंय ते कॉस्ट्युम काउंटर आहे. तिथं तुम्ही लॉकर घेऊ शकताय. 100ला एक लॉकर आहे आणि इथं आहे ते कॉस्ट्युम काउंटर आहे. आम्ही आता कॉस्ट्युम घ्यायला लागलो आहे. चला, कॉस्ट्युम तर मिळाले आहेत, आता चेंज करायला जाऊया. बघूया जागा सापडते का. गर्दी बघू शकताय, प्रचंड गर्दी. आणि हे तुम्ही समोर बघू शकताय, हे इथे चेंजिंग रूम आहे आत. असं आम्ही आता चेंज करायला निघालो आहे. हे बघा, हे असं चेंजिंग रूम आहे, सगळं कंप्लीट चेंजिंग रूम आहे. आणि इथं तुम्हाला लॉकर्स पण मिळतील. 100 रुपयाला लॉकर आहे. लॉकरची पण सुविधा इथं आहे. तर चला, आपण आता आपलं सामान लॉकरमध्ये ठेवूया आणि निघूया सर आता वॉटर पार्कला. अरे नाही, लॉकर दाखवायला लागलो आहे. तर चला आता चेंज करूया आणि आज जाऊया. 12 seconds later. तर आपण आता इथं आलो आहे आणि हा इथं तुम्ही परिसर पण बघू शकता की किती स्वच्छ आहे. आणि सांगलीपासून या वॉटर पार्कचं अंतर आहे 36 किलोमीटर, इचलकरंजी पासून 60 किलोमीटर, 63 किलोमीटर कोल्हापूर पासून आणि 46 किलोमीटर कराड पासून. आणि या वॉटर पार्क मध्ये एस्केलेटरची वगैरे सोय आहे. इथे तुमच्या कम्फर्टची पूर्ण काळजी घेतलेली आहे. आणि तिकीट म्हणलात तर मोठ्यांना 990 आहे आणि लहान पोरांना 600 रुपये आहे. आणि इथे तुम्ही लांबून येणार असाल तर इथं रूमची सोय आहे. इथे रूम्स डिलक्स आणि सुपर डिलक्स आहेत. इथे डिलक्स रूमची दोघांना प्राइस आहे 2000 रुपये आणि सुपर डिलक्सची प्राइस आहे दोघांना 2500 रुपये. दोघांव्यतिरिक्त तिसरा असेल तर त्याला 500 रुपये आहेत. आणि हा तुम्ही बघू शकता, हा वेव्ह पूल आहे आणि हा चालू होतो 3 ते 4 मध्ये. आणि या वॉटर पार्कचं टायमिंग आहे 11 ते 6. 11 ते 6 आहे ते फुल डे पॅकेज आहे. आणि जर तुम्ही हाफ डे पॅकेज घेणार असेल तर ते टायमिंग आहे 2 ते 6. आणि जर तुम्ही तुमच्या बारक्या मुलांना आणला असेल तर इथं किड्स झोन म्हणून पण आहे. तिथं सगळ्या फन ऍक्टिव्हिटीज आहेत आणि बारक्या मुलांसाठी ट्रॅम्पोलिन पार्कही आहे. त्यामुळे इथं तुम्ही तुमच्या बारक्या मुलांना घेऊन येऊ शकता. आणि जर तुम्ही सकाळी गेला तर तुम्हाला दुपारचं लंच आहे 1 ते 2 या वेळेत. आणि तुम्हाला संध्याकाळचे स्नॅक्स पण भेटणार आहेत 5 ते 6 या वेळेत. आणि हे सगळं झाल्यावर तुम्हाला आईस्क्रीमही भेटणार आहे. बाकी वॉटर पार्क आहे ते 10 एकर या एरियामध्ये आहे. खूप मोठा एरिया आहे. आणि बाकी साईला आईस्क्रीम आवडलं का? तर आईस्क्रीम आवडलेलं दिसत नाहीये. तर आम्ही आता परत निघालो आहे. तर हा सगळा माझा एक्सपिरियन्स होता. एक्सपिरियन्स चांगला होता आणि जेवणही चांगलं होतं. बाकी मेंटेनन्स आणि स्टाफ पण चांगला होता.
आणि बाकी आम्ही अजून एकदा आईस्क्रीम खायला थांबलो, कारण ते आईस्क्रीम साहिलला आवडलेलं नव्हतं. तर आपण संगम आईस्क्रीम पोलीस येथे आलेलो आहे, जे की नवीन ओपन झालेलं आहे. बाकी आम्ही आईस्क्रीम खाऊन घरी निघणार आहे. आणि जर वॉटर पार्क बद्दल अजून काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. आणि हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण असे चांगले व्लॉग मी तुमच्यासमोर घेऊन येत असतो. तोपर्यंत बाय.